तो दुष्काळ म्हणजे दुष्काळापासून म्हणजे विकसित कधी होतो? मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे, परंतु आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करण्यासाठी जे पावलं उचललेले आहेत आणि लवकरच मराठवाडा दुष्काळमुक्त होईल आणि परभणी जिल्हा विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून आकांक्षित जिल्ह्यामध्ये आमचा जिल्हा घेतला गेलेला आहे आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट उद्योग जिल्ह्यात यावे यासाठी आम्ही यशस्वी प्रयोग पहिल्यांदा इतिहासात 1600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आमची कालच्या MOU सुद्धा झालेले, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वामध्ये विकसित होत आहे. याला जोडूनच प्रश्न आहेत. भारतामध्ये 70% आता दुष्काळाचा परिणाम होणार आहे अशी स्कायमेटने आकडेवारी व्यक्त केली. बघा, अल निनोचं हे वर्ष आहे, हे सुरुवातीपासूनच सांगितलं होतं ना, त्या दृष्टीने सरकार मुख्यमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनामध्ये काम करत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणार आहे. मतदार नोंदणी संदर्भात निवडणूक आयोगाने जवळपास 1 कोटी मतदारांची नावं जे आहेत ते उघडलेलं आहेत. त्यातले काही माहिती सुद्धा आहेत. आजच्या बैठकीमध्ये जे मतदारांची नावं वगळण्याला आलेलं आहेत त्या संदर्भात काही नाही, वगळली वगैरे नाही. जी दुबार नावं असतील किंवा मयतांची कधी यापूर्वी कधी मतदार यादीची दुरुस्ती झाली नव्हती त्या पद्धतीने ते झाले असणार आहेत. त्यामुळे तसा काही विषय या ठिकाणी नाही. धन्यवाद. लाडकी बहीण योजना होते त्यांच्याकडनं जी वसुली होती अद्याप होतच नाही, त्याबाबत लाडकी बहीण योजनेचे बोगस लाभार्थी होते त्यांच्याकडनं वसुली पाहिजे. बघा, फक्त जे पुरुष ज्यांनी लाडकी बहीण महिला म्हणून त्या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडनं वसुली होणार आहे आणि बाकीच्यांच्याकडनं अशी स्व इच्छेने काही महिला परत करताय, पण बाकीच्यांकडनं वसुली. पण एवढं कोट्यवधी रुपयांचा बोजा सरकारवर पडलेला आहे, अनेक आव्हानं सरकारसमोर असताना पण ही उदासीनता का बरं, आणि आपण का जर बोगस आहे तर त्यांच्याकडनं का वसूल करतो? नाही, बघा, लाडक्या बहिणींना जेव्हा कुठल्याही बहिणीला की एखादा भाऊ काहीतरी योजना आपल्यासाठी आणतोय तर त्याचा लाभ त्यांनी घेतला, त्यांना आपण निकषात बसतो किंवा काही हे त्यावेळेला त्यांनी बघितलं नसावं आणि म्हणून मग त्यांच्याकडनं तसे परत पैसे घेणं हे काही योग्य नाही. तरी आव्हान आहे, ज्या महिला भरू शकतात त्या परत करतील, पण महिला ह्या काटकसरीने संसार करत असतात. प्रत्येक सरकारची मदत ह्या त्या योग्य कामासाठी, संसारासाठी, स्वतःच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी करत असतात. त्यामुळे तशा पद्धतीने तो पैसासुद्धा चांगल्याच कामाला वापरला गेला. बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. शासकीय रुग्णालयामध्ये 5 दिवसांपूर्वी एका महिलेचं सिझेरियन झालेलं होतं, पण तिच्या पोटामध्ये टिश्यू आणि ग्लोव्स त्याच ठिकाणी राहून गेलेले होते. तिची प्रकृती आता चिंताजनक आहे. नाही, बघा, या प्रकरणाची सखोल चौकशी होते. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली.